नमस्कार. पॉझिटिव्ह राहायचं आहे, पॉझिटिव्ह विचार करायचा आहे असं सर्वजण म्हणतात. पॉझिटिव्ह विचार करण्यासाठी आपण स्वतः रोज ती प्रॅक्टिस केली गेली पाहिजे. आणि जिथे आपण राहतो म्हणजे आपलं घर, आपलं सराउंडिंग ते सुद्धा तेवढंच पॉझिटिव्ह सकारात्मक असणं खूप गरजेचं आहे. त्यासाठी कोणत्या कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये शेअर केलेलं आहे. अगदी सोप्या आणि बेसिक गोष्टी आहेत. कोणत्या आहेत चला व्हिडिओला सुरुवात करूयात. व्हिडिओ आवडला तर चॅनल पहिला आणि महत्त्वाचा पॉईंट म्हणजे घर स्वच्छ ठेवणं. घर स्वच्छ ठेवणं हे फक्त आपल्याला सुंदर दिसावं यासाठी नसतं, तर आपल्या मानसिक स्वास्थ्यासाठी सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही इमॅजिन करा ना, घरामध्ये गोंधळ आहे, धूळ आहे, पसारा आहे, वेळच्या वेळी स्वच्छता नाही आहे, तर एखादा बाहेरचा म्हणजे आपण बाहेर गेलेलो आहोत, थकून घरामध्ये आलो तर आपल्याला फ्रेश वाटेल का? अजिबात वाटणार नाही. अजून जास्त आपला स्ट्रेस वाढेल. त्याऐवजी जर आपण बाहेरून थकून घरात आलेलो आहोत तर घर स्वच्छ नीटनेटकं असेल तर आपलं मन किती फ्रेश होतं. म्हणजेच काय, तर आपण वेळच्या वेळी जर स्वच्छता केली तर आपली सुद्धा मानसिक स्पष्टता आपल्याला येते. घरामध्ये ताण कमी होतो आणि घरामध्ये सुखशांती समाधान टिकून राहतं. दुसरं म्हणजे निगेटिव्ह एनर्जी जर आपल्याला दूर ठेवायची असेल तर घरामध्ये सकारात्मक ऊर्जा आपल्याला नेहमी वाढवायला पाहिजे. म्हणजे सकाळी आणि संध्याकाळी देवासमोर दिवा लावून अगरबत्ती लावली गेली पाहिजे. त्यामुळे एक काय म्हणतो आपण, प्रसन्न वातावरण घरामध्ये राहतं. किंवा संध्याकाळच्या वेळेस थोडेसे आपण श्लोक लावून दिले टी व्हीवर, आपण ऐकले, चांगलं म्युझिक आपण घरामध्ये लावलं तर त्याचेसुद्धा पॉझिटिव्ह व्हायब्रेशन्स आपल्या घरामध्ये येतात आणि त्यामुळे आपला ताण कमी होण्यास मदत होते. आणि त्याचप्रमाणे आपण आपली विचार करण्याची सकारात्मकता वाढते. आणि व्यक्तिगत आपले जे निर्णय आपण घेतो त्याचमध्ये सुद्धा आपला गोंधळ कमी होतो. म्हणजे काय, तर आपले मोठे म्हणतात ना की संध्याकाळी लक्ष्मी यायची वेळ असते तेव्हा घरामध्ये भांडू नका, मोठे आवाज करू नका, दळापट करू नका, किंवा दिवा लावायच्या आधी घर स्वच्छ करा, मग दिवा लावा, दिवा लावल्यावर झाडू नका. तर छोटे छोटे गोष्टी असतात ज्या सकारात्मकता आपल्यामध्ये टिकवण्यासाठी मदत करतात. तिसरा पॉईंट म्हणजे आपल्या घरामधल्या ज्या काही प्रत्येक वस्तू असतात ना त्यांची एकतर जागा फिक्स पाहिजे. आणि रोज तर आपल्याला पॉसिबल नाही आहे ते हलवून तिथली स्वच्छता करणं, परंतु महिन्यातून एकदा तरी जितकं शक्य होईल तितक्या वस्तू थोड्याशा हलवून त्या खालून झाडून पुसून घेतलं तर त्यामध्ये सुद्धा जी काही नकारात्मकता असेल, निगेटिव्हिटी असेल, धूळ असेल ती निघण्यास मदत होते. आणि रोजच्या रोज जेवढं शक्य होईल तेवढं झाडू खालून वगैरे मारून पुसून आपण ती जागा क्लीन ठेवू शकतो. चौथा एकदम महत्त्वाचा पॉईंट आहे तो म्हणजे नॅचरल सनलाईट आणि हवा. घरामध्ये भरपूर नैसर्गिक प्रकाश आणि चांगली हवा यायला हवी. आणि सूर्यप्रकाश घरातील ऊर्जा स्वच्छ करतं, ऑक्सिजन वाढवतं आणि मानसिक स्वास्थ्यसुद्धा आपलं इम्प्रूव्ह होतं. घरामध्ये जर फ्रेश हवा आणि सूर्यप्रकाश चांगला ताजातवाना आला तर घरामध्ये सकारात्मक ऊर्जा टिकून राहते. बघा ना, आपण जेव्हा आपल्या घरामध्ये छान फ्रेश हवा येते, उजेड येत असतो, तेव्हा घरामध्ये किती फ्रेश वाटतं. त्या उलट जर आपण नेहमी बंद बंद करून ठेवलं तर अजिबात आपल्याला फ्रेश वाटत नाही. पुढचा पॉईंट म्हणजे आपण घरामध्ये अजून पॉझिटिव्हिटी येण्यासाठी छान इंडोर प्लांट्ससुद्धा लावू शकतो. एकतर झाडं ऑक्सिजन भरपूर प्रमाणात देतात आणि हिरवा रंग मनाला शांतता देतो. आणि जेव्हा पण आपण अशी झाडं लावतो ते इतकी फ्रेश वाटतात आपल्याला बघून, आपल्या डोळ्यांनासुद्धा वाटतं आणि आपल्या मनालासुद्धा वाटतं. पण त्या झाडांची तेवढी काळजी घेतली गेली जाणार असेल तर आणि तरच लावायची आहेत. पुढचा पॉईंट म्हणजे अनावश्यक वस्तू काढून टाकायच्या. घरामध्ये अशा बऱ्याचशा गोष्टी असतात ज्या आपल्याला लागत नाही, जुन्या झालेल्या आहेत, तुटलेल्या आहेत, फुटलेल्या आहेत. त्या गोष्टी तुम्ही फेकून द्या, कमी करा घरामधून. किंवा अशा गोष्टी जे तुम्ही वापरत नाही आहे पण चांगल्या स्थितीत आहे त्या डोनेट तुम्ही करू शकता. ज्यामुळे ना सुटसुटीतपणा आपल्या आयुष्यामध्ये येईल, विचारांमध्ये सुटसुटीतपणा येईल, किंवा आपला गोंधळ कमी होणार आहे. तर घरातल्या गोष्टी डिक्लटर करणं पण तेवढंच महत्त्वाचं आहे. पुढचं म्हणजे दररोज टाईम ठरवून एक क्लिनिकचं रुटीन तुम्ही ठरवून घ्यायचं आहे. दररोज संपूर्ण घर रोजच क्लीन करायची गरज नसते, पण जे बेसिक स्वच्छतेचे नियम आहेत ते महत्त्वाचे आहेत, ते आपण
पाळणं खूप गरजेचं आहे. रोजचं झाडणं, पुसणं, धूळ रोजच्या रोज झटकली गेली तर खूप महत्त्वाची आहे. वस्तू जागेवर ठेवणं आणि हे करण्यासाठी एक अर्धा पाऊण तास खूप सफिशियंट आहे. म्हणजे घर आपलं स्वच्छ राहील आणि पॉझिटिव्ह राहील. नेक्स्ट पॉईंट म्हणजे चांगलं संगीत किंवा मंत्र. घरामध्ये शांत संगीत किंवा पॉझिटिव्ह मंत्र आपण प्ले केले तर आपलं मन आणि ऊर्जा दोघं स्वच्छ राहतात. घरामधले ताण कमी होतात. जसं संध्याकाळ झाली की शुभम करोती असेल, रामरक्षा असेल, जे काही तुम्हाला आवडतात मंत्र ते प्ले किंवा स्तोत्र आपण घरामध्ये ऐकले तर घरामधलं वातावरण चांगलं होतं. आणि तुमच्या घरामध्ये जर लहान मुलं असतील तर त्यांच्या कानावर ते शब्द पडतात आणि त्यांचंसुद्धा त्या गोष्टी पाठ होतात. आणि जसं आपल्या लहानपणी आपण शिकलेलो आहोत आणि फॉलो करत आहोत की संध्याकाळी देवासमोर दिवा लावायचा, शुभम करोती म्हणायची, तसं त्यांनासुद्धा ती सवय लागेल आणि ती जनरेशन टू जनरेशन पुढे फॉलो केली जाईल. पुढचा पॉईंट म्हणजे रात्री झोपण्यापूर्वी एक छोटंसं रिच्युअल करायचं आहे. ते म्हणजे एकतर रात्री झोपेपर्यंत मोबाईल बघायचा नाही आणि 1 तास तरी आधी मोबाईल बाजूला ठेवा. आणि आजचा सुंदर दिवस आपल्याला मिळाला त्याबद्दल देवाचे आभार मानायचे आहेत. आणि आजच्या दिवसभरात कोणती चांगली गोष्ट झाली त्या गोष्टीसाठी ग्रॅटिट्यूड बोलायचं आहे. पॉझिटिव्ह राहण्यासाठी स्वतःला झोपण्याच्या आधी आणि सकाळी उठल्यानंतर असे 2-3 ॲफर्मेशन्स द्यायचे आहेत ज्यामुळे तुम्हाला सकारात्मक राहण्यासाठी मदत होणार आहे. तर हे काही बेसिक 8-9 पॉईंट्स मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितले. ते म्हणजे घर हे फक्त स्वच्छतेसाठी नाही आहे तर मनस्वास्थ्यासाठीही स्वच्छ करणं खूप गरजेचं आहे. नकारात्मक विचार टाळा, सकारात्मकता वाढवा. सकारात्मक विचार ठेवल्याने घरामध्ये आणि स्वतःमध्ये सकारात्मक ऊर्जा टिकते, निर्णय क्षमता सुधारते, आपलं आरोग्यसुद्धा सुधारतं. आपलं फिजिकल आरोग्य असेल, मेंटल आरोग्य असेल ते सुद्धा सुधारतं. आपण जरा शांत राहण्यास मदत होते. आपण काय, आपल्या घरातले पण लहानांपासून मोठ्यांपर्यंत आणि घरातले सदस्य आणि आपणसुद्धा आनंदी राहतो. आणि आपण आनंदी तर आपल्या घरातले आनंदी तर संपूर्ण कुटुंब आनंदी. तर असे काही बेसिक रूल्स आहेत जे आपण फॉलो केले पाहिजे, ज्यामुळे आपल्या घरातलं वातावरण चांगलं राहील, आपण चांगल्या आनंदी राहू. तुम्ही काय याच्यातलं फॉलो करता कमेंट करून नक्की सांगा. आणि किंवा याच्या व्यतिरिक्त पण तुम्ही काही फॉलो करतात का की ज्यामुळे तुमच्या स्वतःमध्ये आणि घरामध्ये सुख शांती समाधान नांदण्यास मदत होते. तर नक्की आम्हाला व्हिडिओ खाली कमेंट करून सांगा, आम्हाला पण त्याची मदत होईल. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ अगदी लहान होता. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा.